बोलूयात पुढल्या बातमीकडे। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। उद्या अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत। मनोज जरांगेंचे फडणवीसांवरील आरोप, गोळीबार प्रकरण, पुणे ड्रग्ज प्रकरणावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प मांडतील। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतात। गिरीश, नक्कीच सुमित, आजपासून 5 दिवसाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। राज्य सरकारचं या वर्षातले पहिलंच अधिवेशन आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं या अधिवेशनाकडे लक्ष लागलेलं आहे। मागच्या वेळी आपण जर पाहिलं तर 5,47,00,000 कोटीचं बजेट जे आहे ते मांडण्यात आलं होतं। अमृत असं याला नाव देण्यात आलं होतं। यावर्षी यामध्ये 20 ते 25% वाढ होईल असं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या जनतेसाठी नेमक्या काय काय तरतुदी असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतरिम जो आहे अर्थसंकल्प तो या ठिकाणी राज्य सरकारकडून सादर करण्यात येईल आणि पहिल्याच दिवशी शेतकरी म्हणा किंवा मराठा आरक्षण म्हणा या प्रश्नावरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। विरोधक जे आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाहीये। पुण्यातील ड्रग्ज प्रकरण आहे, यावरून सुद्धा सरकारला घेण्याची जी तयारी आहे ती विरोधकांकडून झालेली आहे असं बोललं जाते। त्यामुळे विधान भवनाच्या पायऱ्या वरती आल्यानंतर विरोधक कशा पद्धतीने आपली बाजू मांडणार आहेत आणि सरकारला घेण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ओबीसींचा नेत्यांचा सुद्धा प्रश्न आहे, तो देखील या ठिकाणी मांडला जाईल असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे यंदाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजेल असं बोललं जाते। अजित पवार जे आहेत ते उद्या हे अर्थसंकल्प मांडतील आणि राज्याच्या तिजोरीतून नेमक्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी काय काय बाहेर पडेल, कोणकोणत्या तरतुदी असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।